धाराशिव जिल्ह्याची ओळख 1995 नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच राहिली। या ठिकाणी 5 पैकी 3 मतदारसंघावर सातत्यानं शिवसेनेचं प्राबल्य राहिले। त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत गेल्या 28 वर्षात 2 वेळचा अपवाद सोडता या ठिकाणी शिवसेनेचाच खासदार राहिलाय। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे सेनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी बाजी मारली। त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी येत्या काळात महाविकास आघाडीचं वर्चस्व असेल असं चित्र आहे। धाराशिव जिल्ह्याची ओळख मातब्बर नेते मंडळींचा जिल्हा अशीच राहिली आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राज्याचे गृह, ऊर्जा, पाटबंधारे खात्याचे कॅबिनेट मंत्री होते। मधुकरराव चव्हाण हे परिवहन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री होते। राणा जगजितसिंह पाटील हेही काही काळ राज्यमंत्री होते। त्यासोबतच तानाजी सावंत सध्या आरोग्यमंत्री आहेत। विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असल्यानं सगळ्याच पक्षानं तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय। दुसरीकडे राज्यात 2 वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा परिणाम धाराशिव जिल्ह्यात झाला। शिवसेनेचे 2 आमदार शिंदे गटासोबत आहेत। त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। धाराशिव जिल्ह्यातील पक्षीय बलाबल जर पाहिलं तर धाराशिवमध्ये ठाकरे सेनेचे आमदार आहेत, तुळजापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत, तर भूम परांडा आणि लोहारा उमरगा या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत। सध्या महायुतीचे 3 आमदार आहेत, तर महाविकास आघाडीचा केवळ 1 आमदार आहे। धाराशिव जिल्ह्यातील आमदारांची नावं आपण पाहूयात। धाराशिवमध्ये कैलास पाटील हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत। तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत। उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, तर परांड्यामध्ये तानाजी सावंत हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी 3,30,000 मतानं महायुतीच्या अर्चना पाटील यांचा जोरदार पराभव केला होता। विशेष म्हणजे 6 मतदारसंघात निंबाळकर यांना तब्बल 50,000 पेक्षा अधिक मतांची आघाडी असल्यानं महायुतीच्या उमेदवारांच्या दृष्टीनं ही निवडणूक सत्वपरीक्षा पाहणारी ठरणार आहे। या लोकसभा मतदारसंघात धाराशिवमधील 4, तर लातूर जिल्ह्यामधील औसा, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। 2019ची विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं तर धाराशिव विधानसभा मतदारसंघ 2019च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय निंबाळकर यांचा पराभव करत बाजी मारली होती। ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करताना कैलास पाटलांची उमेदवारी देखील जाहीर केली। ओमराजे आणि कैलास पाटील यांनी धाराशिव विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क निर्माण केलाय। या निवडणुकीत कैलास पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करणं महायुतीसाठी महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी ते दोघेही पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचा फायदा त्यांना निश्चित होणार आहे। महायुतीच्या जागा वाटपात ही जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता आहे। शिंदे गटाकडून मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत, सुधीर पाटील, अनिल खोचरे यांचं नाव चर्चेत आहे, तर भाजपकडून दत्ता कुलकर्णी, नितीन काळे यांच्या नावाची चर्चा आहे। तुळजापूर विधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राणा पाटील यांनी पारंपरिक मतदारसंघ सोडत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली। त्यांनी काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांचा 23,000 मतानं पराभव केला। आगामी निवडणुकीत राणा पाटील यांना भाजपचे पुन्हा उमेदवारी असण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला सुटणार यावरून उमेदवार ठरणार आहे। काँग्रेसकडून माजी मंत्री मधुकर चव्हाण, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अशोक जगदाळे, जीवन गोरे यांची नावं चर्चेत आहे। त्यामुळे या ठिकाणी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। परांडा विधानसभा मतदारसंघ परांडा मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री तानाजी सावंत यांनी विजय मिळवला होता। तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातेवाईक असलेल्या राहुल मोटे यांना पराभूत केलं होतं। शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ते शिंदे सेनेसोबत गेले। सध्या ते राज्याचे आरोग्यमंत्री आहेत। येत्या काळात महायुतीकडून तानाजी सावंत हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीत जागा कोणाच्या वाट्याला येणार यावरून उमेदवार ठरणार आहे। 2019च्या निवडणुकीत सेनेचे आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी तानाजी सावंत यांना साथ दिली होती
आता माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शंकर बोरकर शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत, तर शरद पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोठे इच्छुक आहेत। या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला 80,000 मतांची आघाडी आहे, त्यामुळे ती जागा कोणाला सुटणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली। उमरगा विधानसभा मतदारसंघ 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेते ज्ञानराज चौगुले यांनी हॅट्रिक केली होती। हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे। शिवसेनेतून निवडून आलेल्या ज्ञानराज चौगुले यांनी पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला। 2019मध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या दिलीप भालेराव यांनी त्यांना तगडी लढत दिली होती। या ठिकाणी लोकसभेत ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांना मोठी लीड मिळाली। आगामी निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार असल्याने ज्ञानराज चौगुले यांनाच उमेदवारी मिळू शकते, तर दुसरीकडे महाविकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट की काँग्रेस यापैकी कोणाला जागा सुटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।